अभिनंदन मिस्टर पी. थँक्स. खूप छान वकील साहेब, खूप छान. थँक्स अ लॉट. अभिनंदन पंजाबराव. थँक्स अ लॉट. कॉन्ग्रॅच्युलेशन मिस्टर देशमुख. थँक्स अ लॉट. थँक्यू व्हेरी मच. बहुत अच्छा लगा. थँक्स. आता एक करूया आपण. माझ्यातर्फे सगळ्यांना चहा. चला या. माननीय डॉक्टर पी.ए. देशमुख बार ॲट लॉ आमचे श्रद्धास्थान, गोरगरिबांचे कैवारी, आदरणीय आमचे भाऊ, शब्दसुमनाने आपला गौरव करण्याची संधी आपण आम्हास मिळवून दिली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. खरं तर आपले कार्य, आपली तळमळ शब्दात व्यक्त करायला आमचे शब्द अपुरे पडते. भाऊ कुठे गेला? कोर्ट तर बंद आहे. हॅलो. हे मानपत्र तुम्हीच लिहिलंय ना कृष्णमूर्ती? भाऊसाहेब, तुम्ही कसं ओळखलं? अहो, त्याची भाषाच सांगते की हे काम आमच्या कविराजांचं. भाऊसाहेब, या मानपत्रा मागची कथाच तुम्हाला ठाऊक नाही. काय एक एक एडे पीर जमा करून ठेवलेत तुम्ही. काय झालं? ओ, या मानपत्राच्या छपाईसाठी तुमच्या परशुरामनं धोपटी गाण ठेवली. धोपटी. आता फिरते लेखाचा रिकाम टेकडा. अच्छा, कृष्णमूर्ती, तुम्ही बसा थोडा वेळ इथं, मी आलोच. आता कुठे निघालात तुम्ही? परशुराम, ए परशुराम, 3 दिवस कुठे होतास तू? अरे माझी दाढी. धोपटी इकली ते ना, आता बसले घरी. घे. अरे परत असा वेडेपणा करू नकोस रे. पालेर कुठं, वराड कुठं, पण महाराजांची नजर मराठी मुलकात कमालीची करत असते. हो ना, खरं आहे ना. भाऊंच्या वकिली पेशापेक्षाही गोरगरिबांच्या पोरांना शहाणं करण्याचा ध्यास, श्रद्धानंदच्या पोरांना पोटभर जेवण मिळावं यासाठीची पायपीट, आणि सत्यशोधकाचं कार्य चालूच राहावं यासाठी लढवलेली लढाई, त्यासाठी 6 का आणि थैली. अहो, ही थैली माझ्यासाठी नाही, कार्यासाठी. ठरलं, समाज प्रबोधनासाठी साप्ताहिक काढायचं. मराठा केस. समाज प्रबोधनासाठी साप्ताहिक काढायचं. मराठा केस.
मंदिरात सर्वांना प्रवेश. 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 श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांनी 3 महिन्याची मुदत मागून घेतली आहे आणि या काळात ते पुराण मतवादी विश्वस्तांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतील तसं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. हो, तेव्हा बॅरिस्टर पंजाबराव देशमुख, आपण आणि आपल्या सत्याग्रह परिषदेच्या सर्व मान्यवरांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण संयमानं घ्यायला हवं, त्यांच्या शब्दावर थोडा विश्वास ठेवायला हवा. हो, अंबादेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं होईल असा मला ठाम विश्वास आहे. सप्रेम नमस्कार. आपल्या प्रार्थना समाजाची वार्षिक सभा 20 मार्च 1928 रोजी आयोजण्यात आली आहे. आपण 19 मार्च 1928 रोजी मुंबईला पोचावे. VT स्टेशनवर कुमारी विमल वैद्य आपल्याला घ्यायला येतील. त्यांच्या समवेत आपण प्रार्थना समाजात पोचावे. आपणच PS देशमुख का? आपण मिस विमल वैद्य असाल तर मी पंजाबराव देशमुख असायला मुळीच हरकत नाहीये. अहो ध्यानी मनी कुणाच्या नभते खरेच काही. ध्यानी मनी कुणाच्या नभते खरेच काही. केली कधी न कोणी स्वप्नात कल्पनाही. चंद्रास भेटण्याला लाटाशा उसळल्या. चंद्रास भेटण्याला लाटाशा उसळल्या. आनंद सागराला सीमा उरात नाही. समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते. समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते. मी पण अवघे किंमत भारी. मी पण अवघे किंमत भारी प्रेम मागते. समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते. समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते. आनंदाचे देणे घेणे करते नगदी. 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 अशी आपुली दौलत सारी. अशी आपुली दौलत सारी प्रेम मागते. समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते. समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते. पत्रास कारण की म्या लग्न करायचं ठरवलं आहे. काळजीची गोट एवढीच की पोरगी देशमुखाची नाही. अण्णा
आज लोक तुम्ही लय खेप मायासाठी छातीला माती लावली, अजून एक खेप लावाच. मायले कसंही करून समजा बा. पंजाबची माय, हो पंजाबची माय, अहो लवकर ये ना. अहो काय झालं? काऊन नाकात करून राहिले? आग घेक लागली का कुठीसा? आता काय आग लागायची राहिली? तुमचा पंजाब लगन करून राहिला, लगन. अहो करे ना, पण पोरगी देशमुखाचीच हाय ना. नाही ना, तर तीच तर वांदा हाय. मग तर तिले मी घरात बी घेणार नाही ना, तिच्या हातचं पाणी बी पेणार नाही. तुमच्या लाळानं वाया गेलं ना पोट्ट, कराने त्याले बॅलिस्टर. पहा ना कसे पांग फेळले त्याने. अहो जाऊ दे ना, आता कसं समजून सांगावं तुम्हाला? काही सांगू नका. तुमच्या लाळानं तुमचा घात केला, आता भोगा त्याची फय. लागला ना बट्ट आपले खानदानाले. ऐक धमनी आली वाटते. इथं तर कोणी बी नाही. मला काय भास बी झाला की का? माय व माय, काय म्हणू तुम्हाला? काय झालं? अहो पंजाब नवरीले घेऊन घरी येऊन राहिले आणि तुम्ही असेच. असं म्हणजे? अहो धोती बंडीतच, कोशाचा सदरा, जरीचा पटका, कोट घाला ना. आता तुम्ही म्हणता तर घालतो, पण मला तर काही हुरूपच नाही. अरे ह, कुण्या सोनाराची लेक, याले पसंत पडली, तिले हा पसंत पडला, दोघांनं लगन केलं. आता मी काय त्याच्यावर फुलं टाकू? अव तुमचं ते सारवणं आता पुरं करा. झालं ते झालं, इसरावं लागते ते. आमसक तुमच्या डोसक्यातच गुंडाळून ठेवा. अहो घरची लक्ष्मी होऊन राहिली आहे. हो घाला कपडे. घालतो ना, घालतो. अरे आता आता माया कायले पाया पडता. मुंबईला पडले होते ना लग्नात, प्रार्थना समाजाच्या मंडपात. आता तुझ्या सासूच्या पाया पड. मुंबईले नाही, मी तो अमरावतीला गेलो होतो कचेरीत. तुमच्या त्या अमरावतीला जाताना तुमची ती वळकटी म्या उघडून पाहिली होती. तिनं सांगितलं अमरावतीले जायाले कोशाचा सदरा, जरीचा पटका घालावं लागते काय. अरे देवा.
साहेब, आम्ही दोघांनी तुम्हाला न सांगता लग्न केलं. तुमचा राग स्वाभाविकच आहे, पण हो पण बिन काय माय काय लेकरावर जन्मभर रागवीत असते. अहो माय हाव मी त्याची हन तुझी बी. हो पोरी, लक्ष्मी हाय तू देशमुखाच्या घरची. देवीने नवस बोलले होते, लेक सून घरात आली की मी स्वतः तुझी खना नारळानं ओटी भरी. याल नव दोघ. आई आई हा, हे काय? काय काल आपण कबूल केलं होतं काय एकत्र जेवायचं म्हणून. हो ताट घे बरं वाढून. घेते. हा 2 महिन्यांनी म्हणाल हा. एका ताटात जेवायला बसू. अरे वा, अगदी मनातलं ओळखलं आमच्या. अगदी मनकवड्या आहात बरं तुम्ही. नाही हं? का बरं? आमचं उष्ट तुम्हाला चालतं, मग तुमचं उष्ट आम्हाला का बरं चालू नये? अहो लग्नातल्या चालीरीती आपण मोडल्यात, मग ह्या चालीरीती मोडायला हरकत काय आहे? पुरेपुरे. अहो हा माझ्या मनामध्ये अनेक दिवसांचं चाललंय.